मित्रांनो, 1 जुलैपासून तुमच्या खिशावर थेट परिणाम करणारे अनेक मोठे बदल होणार आहेत. कार घेणार असाल, रेल्वेने सतत प्रवास करत असाल, आधार अपडेट करायचा असेल, पासपोर्ट बनवायचा असेल किंवा पी-एफ काढायचा असेल, तर यांच्या नियमांमध्ये मोठे बदल झालेले आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील काही बदल तुमच्या खिशाला कात्री लावू शकतात, तर काही बदल तुम्हाला दिलासासुद्धा देऊ शकतात. तर चला जाणून घेऊ की नेमके कोणते बदल झालेले आहेत. मित्रांनो, पहिला मोठा बदल जो आहे तो कार खरेदी करणाऱ्यांसाठी आहे, कारण आता कार खरेदी करणे महाग होणार आहे. 1 जुलैपासून नवीन कार खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. टाटा मोटर्ससह अनेक आघाडीच्या ऑटोमोबाईल कंपन्यांकडून किमती वाढवण्याची शक्यता दर्शवली आहे. किया मोटर्सने गाड्यांच्या किमती 2% वाढवणार आहे, तर टाटा मोटर्स देखील वाहनांच्या किमतीत 1.5% वाढवणार आहे. आता यानंतर दुसरी बातमी दिलासादायक आहे. हा बदल दिलासादायक आहे कारण आधार अपडेट मोफत होणार आहे. 1 जुलैपासून पुढील 6 महिन्यांसाठी आधार अपडेट मोफत करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. यापूर्वी आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख इत्यादींसाठी ₹75 शुल्क अपडेट करण्यासाठी आकारले जायचे, ते आता इथून पुढे 6 महिन्यांसाठी मोफत होणार आहे. यानंतर जे रेल्वेने सतत प्रवास करतात यांच्यासाठी तिसरा नियम महत्त्वाचा आहे, कारण रेल्वेच्या दंडांच्या नियमामध्ये बदल झालेले आहेत. 1 जुलैपासून रेल्वेत विना तिकीट प्रवास करणाऱ्यांचा दंड दुप्पट होणार आहे. विना तिकीट प्रवासाचा दंड ₹250 आता ₹500 केला जाणार आहे. पुरुष महिला डब्यात प्रवास करताना आढळल्यास ₹2500 त्यांना दंड होऊ शकतो. याचबरोबर आता जर तुम्ही पासपोर्ट बनवणार असाल तर यामध्ये सुद्धा काही बदल झालेले आहेत, कारण पासपोर्ट बनवणे आता महागणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दशकाभरानंतर पासपोर्ट शुल्कात मोठी वाढ केली आहे. 36 पानांच्या नव्या किंवा पुनर्निर्मित पासपोर्टचे शुल्क ₹1,500 आता ₹2,500 करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर तात्काळ पासपोर्ट सेवेचे शुल्कसुद्धा ₹3,500 5,000 इतके आता करण्यात आलेले आहेत. 60 पानांच्या जम्बो पासपोर्टचे शुल्क वाढवून ₹6,000 करण्यात आलेले आहे. म्हणजे पासपोर्ट काढणं सुद्धा आता महागणार आहे, त्यांच्या दरात वाढ करण्यात आलेली आहे. यानंतर जे पी-एफ काढायचा विचार करतात अशांसाठी एक दिलासादायक बातमी आलेली आहे, कारण UPI-द्वारे पी-एफ काढण्याची सुविधा आता चालू होणार आहे. EPFO 3.0 या नव्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून UPI वापरून पी-एफची रक्कम काढण्याची सुविधा सुरू होणार आहे. EPF सदस्यांना पी-एफची रक्कम काढण्यासाठी अनेक दिवस प्रतीक्षा करावी आता लागणार नाही. याचबरोबर LPG, CNG आणि PNG दरांमध्ये सुद्धा बदल होण्याची शक्यता आहे, कारण तेल वितरण कंपन्या LPG सिलेंडर, CNG आणि PNG यांच्या दरांचा आढावा घेणार. एअर टर्बाइन फ्युएलचे नवे दरही जाहीर होणार आहेत. त्याचा परिणाम थेट विमान प्रवासाच्या तिकिटाच्या दरांवर होणार आहे. तर अशा प्रकारची ही अपडेट व हे बदल होते. यापैकी काही बदलांमुळे तुमच्या खिशाला कात्री लागणार आहेत, तर काही बदल हे तुमच्यासाठी दिलासादायक आहेत. हे बदल व हे नवीन नियम तुम्हाला कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे जिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.